नमस्कार. आज आपण आलेलो आहे इर्शाळगड किल्ला पाहण्यासाठी. गाव इर्शाळवाडी, ठाकरवाडी, तालुका पनवेल, जिल्हा रायगड. समोर तो टॉप आहे तिथं. इर्शाळगड हा महाराष्ट्रातील कर्जत विभागात असलेला एक डोंगरी किल्ला आहे, जो पनवेल आणि माथेरान दरम्यान येतो. हा किल्ला प्रबळगडाच्या भीगीने किल्ला मानला जातो. गडावरून मोरबे धरण, प्रबळगड, कलावंतीण, सोंडा यासारखे इतर किल्ले आणि माथेरानच्या पठाराचे विहंगम दृश्य दिसते. आता इथून पुढे आपला खरा कस लागणार आहे, कारण आता खडा चढ आलेला आहे. येथून आपल्याला जायचे आहे. पुढं वर आल्यानंतर मोरबे धरणाचे विहंगम दृश्य पाहायला भेटत आहे. इर्शाळगडाची उंची 3700 फूट. प्रकार गिरिदुर्ग व चढाई श्रेणी अत्यंत कठीण अशी मानली जाते. अगदी गडाच्या बालेकिल्ल्यावरून माथेरान, चंदेरी, मलंगड, कर्नाळा, माणिकगड हा परिसर दिसतो. 1 तासाची चाल बाकी राहिलेली आहे. मग 1 तास आपण गडावर पोहोचूया. गडावर एक नेड सुद्धा होते, ते सध्या ढासळलेले आहे. आपल्याला खालून पण दिसत होतं, आता नाही दिसत. ही पायरी दिसली प्राचीन. गडाचा बऱ्यापैकी भाग आपण वर आलो आहे. आता आपल्याला त्या रस्त्याने सर्व पुढे जायचंय आणि डाव्या साईडला वळायचं आणि पुढे गेल्यानंतर खिंडीतून पुन्हा उजव्या साईडला वळायचं. या अति कठीण चढण असल्याने प्रस्तरारोहणाचे तंत्र अवगत असणे आवश्यक आहे. शिवाय 100 फुटी दोरी व इतर गिर्यारोहणाचे सामान सोबत असणे आवश्यक आहे. या गडावर 2 ते 3 पाण्याचे टाके आहेत. गडाच्या आपण जवळ आता जायचंय. इथे पाहू शकतो आपण, इथे पहिलं नेडं होतं. इर्शाळगडाचा तसा इतिहास फारसा उल्लेख आढळत नाही. मे 1666 मध्ये शिवरायांनी कल्याण भिवंडी रायरी पर्यंत सारा मुलूक घेतला. थंडगार, एवढ्या लांबून चढून अख्खा घामाघूम होऊन तिथे हे थंडगार पाणी तोंडाला लावल्याचं जे सुख आहे ते वेगळंच आहे. आल्यानंतर या सरळ रस्त्याने जायचंय आणि हा जो रस्ता आहे हा शेतात गेला आहे. या रस्त्याने जायचं नाही आपल्याला. मुलूक घेतल्यावर तेव्हा त्यामध्ये हा गड देखील मराठ्यांच्या ताब्यात आला असावा. छत्रपती शिवाजी महाराजांचे निकटवर्तीय नेताजी पालकर यांचा जन्म इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या चौक या गावी झाला. गडावरती एक मोठी गुहा आहे, पण त्या गुहेमध्ये जाण्याचा मार्ग खूप जीवघेणे आहे. गडाकडं वर येताना जर तुम्हाला रस्ता चुकीचं वाटत असेल तर हे झाड लक्षात ठेवायचे. हे झाड आहे. आता इथून एक खडा चढ चालू झाला. हा शेवटचा टप्पा आहे. त्याच्यानंतर फक्त एक अवघड थोडा रॉक पॅच आहे. त्यानंतर मग आपण टॉपला पोहोचूया. तो बघा, तिथून आपण ट्रेक चालू केला आहे. हा पूर्ण खडा चढ. वर चढून आल्यानंतर सच ह्या साईडनी वर आलोय. हा आहे प्रबळगड. आता आपण पोहोचूयात गडावर. खालच्या टप्प्यात पोहोचलेलो आहे गडाच्या. फक्त इथून वर गेल्यावर आपल्याला रॉक पॅच चढायचं आहे. त्यानंतर आपण वर पोहोचू. 2 तासाच्या चालीनंतर आता आपण टॉपच्या थोडंच खाली पोहोचलेलो आहे झेंड्यापाशी. व आता आपण टॉपला जाऊया.
थोडं इथून जपून जायचं आहे, थोडं म्हणजे खूपच. हे बघा आता इथून जाऊन असं वर चढायचं आहे. त्यानंतर आता आपण पहिल्या पाण्याच्या टाकीपाशी पोहोचून गेलो आहे. इथे आहे ते पाण्याचं टाकं. हे पाण्याचं टाकं जर आता या पावसाच्या सीझन मध्ये रिस्की आहे. एवढं पाण्याचं टाकं आहे पण शुद्ध पाणी आहे. पिण्यायोग्य. एक हे आता पाण्याचं टाकं पाहिलं, या ठिकाणी मासे भरपूर आहेत पाण्याच्या टाक्यात. या फक्त सावध या, जरा अवघड रस्ता आहे. बाजूने गेलं ना तिथं एक घो आहे. झाडावर जाताना हे दुसरं पाण्याचं टाकं, हे सुद्धा बरंच मोठं आहे. आतमध्ये खूप खोल आहे. पेऱ्यांपर्यंत आपण पोचून गेले ते शिडीशी. आणि थोडीशी अशी ही या थोड्याशा अशा अवघड टप्प्यातून आल्यानंतर डाव्यात इर्शाल देवीच्या मंदिरापाशी पोचून गेलो. हे बघा आता आपण इर्शाल देवीचं दर्शन घेतलेलं आहे व आता आपण गडावर जाऊया. हे सीडी आहे, थोडीशी अवघड आहे पॅच, व तिथून आपण गडावर पोहोचूया. आई इर्शाल देवी. जे नैसर्गिक नीड आहे होतं म्हणजे त्या ठिकाणी पोचून गेलो. ठिकाणी समोर एक पाण्याचं टाकं आहे, परंतु त्या ठिकाणी जाण्याचा मार्ग सध्या तर नाही, त्यामुळे आपण जाणार नाही तिकडं. इर्शालगड टॉप पाहून आपण आता खाली उतरण्यास सुरुवात करत आहे. जर पॅच पाहिला, अतिशय रिस्की पॅच आहे. इथं खाली पूर्णतः दरी आहे, त्यामुळं आपण आता या ठिकाणी शूटिंग न करता डायरेक्ट खाली शूटिंग करू पायऱ्या उतरल्यावर. या गडाची ही जी सीडी आहे ही जाताना तर एवढी अवघड नाही वाटत, पण उतरताना खूपच रिस्की आहे, हे पाहू शकतो. मग सीडीपेक्षा जर तुम्ही दोरीला धरून खालच्या दगडावर पाय ठेवून आले तर जास्त चांगलं होईल, व चढून सुद्धा तसेच गेले तर चांगलं होईल. हे बघा, खाली दगड जरी ठेवला तरी सारखा सरकतोय तो. खूप काळजीपूर्वक आणि जबाबदारीने या. इथं इर्शालगड वाटतो तेवढा सोपा नाही. अवघड पॅच झालेला आहे हा, व रिस्की तर आहेच हा, व जबाबदारीने जायला पाहिजे इथे. उतरतो खाली पण आता. याचे होल्स आहेत इथं. इथे एक अवघड पॅच आहे. जो रिस्की पॅच होता तो आपला संपलेला आहे. आता आपण नॉर्मल चाल करू शकतो. तर चला. डेंजर. खूपच डेंजर असा किल्ला आहे.
खालचे काका जे अजून इथे दुकान चालवतात त्यांच्यानुसार सांगितल्यानुसार इथे अजून बिबट्या, रानडुक्कर व इतर प्राणी आहेत. 10 वाजता आपण ट्रेक चालू केला होता. आता वाजले 2:05. अजून कमीत कमी 20 मिनटं खाली उतरायला लागतील. बऱ्यापैकी आपण आता खाली आलो. फायनली आपण हा डोंगराचा पॅच उतरून खाली आलो.